या पावसाने हातातोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास, आता हा केवळ शेतकऱ्याचा घास नाही तर आपल्या सगळ्यांचा घास हा अतिवृष्टीने हिरावून घेतलेला आहे. अनेकांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत, पिकं तर उद्ध्वस्त झालीच, घरदारं वाहून गेलेली आहेत. जे मुलं बाळ आहेत त्यांची दप्तरं, वह्या, पुस्तकं, एका अर्थी तसं पाहिलं तर अख्खं आयुष्य त्यांचं वाहून गेलेलं आहे. आणि या संकटात भरीस भर म्हणून त्यांच्या डोक्यावरती कर्जाचं ओझं आहे. मला तुमच्या मते भरभरून मतदान केलं तो महाराष्ट्र, त्या महाराष्ट्रातला शेतकरी आज संकटात असताना तुम्ही प्रस्तावाची वाट बघताय. हे सरकार आहे, कुचकामी सरकार आहे. आणि म्हणून अजूनही आम्ही याच्यात राजकारण आणत नाही. आज मी मुख्यमंत्र्यांना असं म्हणा, शेतकऱ्यांच्या वतीने हात जोडून विनंती करतोय की तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि तुम्ही शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये हे तात्काळ जाहीर करून तालबद्ध स्वरूपामध्ये त्याचं वाटप करा. बँकांच्या नोटिसी ज्या सरकार शेतकऱ्याला जात आहेत त्या पहिल्या नोटिसी थांबवा. आता मुख्यमंत्री म्हणतात मला याच्यात राजकारण आणायचं नाही, पण जर का केवळ शेतकऱ्यांना न्याय त्यांचा मिळून द्या, त्यांना मदत करा असं बोललं, याच्यात जर का मुख्यमंत्र्यांना राजकारण वाटत असेल मग जरूर ते राजकारण त्यांनी समजावं. याचं कारण आपणही बघितलं असाल की मुख्यमंत्री तिथे गेल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी मदत नेमकी कधी आणि किती करणार एवढं विचारल्यानंतर ते बाबा राजकारण करू नको आणि त्याच्या मागे पोलीस लागले. पण ही कुठली लोकशाही आहे, कुठलं सरकार आहे, कशासाठी तुम्ही राज्य करताय?